गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार येथे शंकरपटाचा थरार 225 बैलजोड्यांचा सहभाग। आज गुरुवार 28 डिसेंबर रोजी गोंदियातील गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार गावात 3 दिवसीय जंगी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली होती। मोठ्या संख्येनं पटप्रेमींनी या ठिकाणी आले होते। बैलांच्या शर्यतीवरून बंदी उठल्यानं शंकरपटाचं आयोजन करायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येतोय। तर या शंकरपटात 225च्या वर बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या। कोरोना काळानंतर दुसऱ्यांदा हे शंकरपट या गावात आयोजित करण्यात आलं असल्यानं शेतकऱ्यांचाही मोठा प्रतिसाद मिळालाय। राधास्वामी मंदिराच्या पट समिती सदस्य लोकांनी 3 दिवसाचे आयोजन केलेले आहे। यामध्ये आणि जलसा त्या निमित्ताने आयोजन झालेले आहे। यापूर्वी हे मनोरंजनासाठी शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी हे कार्यक्रम घेतलेले होते। पण मित्रांनो, आपण आज हा कार्यक्रम स्वखुशीने आणि राजीखुशीने गावाच्या सहाय्यतेसाठी आपण घेत आहोत आणि आज ह्या शेतकऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी आपण 3 दिवसाचे आयोजन केलेले आहे। ह्या 3 दिवसामध्ये ज्यांचे जोडे आलेले आहेत त्यांना 1 नंबर 2 नंबर 3 नंबरमध्ये आपण नियोजन समितीच्या पंच कमिटीने दिलेले आहेत। हे पंच कमिटी अतिशय चांगल्या प्रकारे वागणूक देत आहे आणि लोकांच्या सहाय्यता मागवून त्यांचे काम करत आहे असे त्यांचे म्हणणं आहे। जवळजवळ 19 आणि कोरोनाचे 2 वर्ष सोडून नंतर आता हे 2 वर्ष म्हणजे जवळजवळ 23 वर्षापासून या ठिकाणी पट भरवत आहोत। आमच्या पूर्वजांनी जी सवय लावलेली आहे पटाची आणि त्या सवयीला आम्ही लोक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। हे शेतकऱ्यांच्या आणि जोडी मालकांच्या सहकार्यानं आणि लोकांच्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं आणि काही आपल्या अतिथींच्या सहकार्यानं हा आम्ही पट या ठिकाणी साजरा करतो। किती जोड्या यावर्षी आलेल्या आहेत? यावर्षी जोड्या आपल्या महाराष्ट्रातीलच जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। कोणत्या बुलढाण्यावरूनही सुद्धा जोड्या आलेल्या आहेत। भंडारा गोंदिया जिल्ह्यातूनही जोड्या आलेल्या आहेत आणि येथे या ठिकाणी जवळजवळ 225 जोड्या आलेल्या आहेत। न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, गोरेगाव, गोंदिया।